नमस्कार मित्रांनो, मी अनमोल. तुम्ही बघत आहात तेजस अनमोल आर्ट्स ब्लॉग चॅनल. कसे आहात? मजेत ना? मजेत असले पाहिजे. मित्रांनो, मी एक ड्रॉइंग काढत आहे. ती आहे शंकर भगवानांची. त्याच्यामध्ये आहे शंकर भगवान आहे आणि नंदी भगवान आहे. बघा, असा तो इमेज आहे आणि बॅकग्राऊंडला बघा त्रिशूळ सुद्धा आहे आणि बॅकग्राऊंड पण खूपच छान आहे. असा आपण काढण्याचा प्रयत्न करत आहे. चारकोल पेन्सिल आपण याच्या वापरत आहोत. चारकोल पेन्सिल आणि ग्रेफाइट पेन्सिल. हे बघा, हे बघा मित्रांनो, अशी काही ही ड्रॉइंग बनते. याच्यामध्ये मी चारकोल पेन्सिलचा पूर्णपणे वापर करत आहे आणि याच्या पाठीमागे आहे, शंकरजींच्या पाठीमागे आहे त्रिशूळ आणि नंदी भगवान पण आहे. बघा, त्यांचं आता स्केच झालेलं आहे. त्याला चारकोल पेन्सिलने शेडिंग देईल. मित्रांनो, ही ड्रॉइंग काढत असताना मला एक कमिशन आर्टवर्क आलेलं आहे. ते मी, हे बघा, हे ते आहे हे, आणि याचा इमेज आहे हे बघा. आणि याच्या सोबतच मला अजून एक कमिशन आर्टवर्क आलेलं होतं. हे त्यांना अर्जंटली पाहिजे होतं ते कमिशन आर्टवर्क, म्हणून मी या ड्रॉइंगला 2 दिवसाचा ब्रेक दिलेला होता आणि ती ड्रॉइंग मी कंप्लीट करून त्यांना दिलेलं पण आहे. त्या दीदीचं ड्रॉइंग हे बघा, हे ते ड्रॉइंग होतं. असा तो इमेज होता आणि मी त्यांना ते अर्जंटली पाहिजे होतं म्हणून मी ते लवकर अर्जंटली काढलं आणि त्यांना दिलेलं आहे. ते पण खूप सुंदर असं ड्रॉइंग बनलेलं होतं. मी त्याचा व्हिडिओ करून शॉर्ट मध्ये टाकलेला आहे, तुम्ही नक्कीच बघा. मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच आहे की मी मागच्या महिन्यात एका हार्दिक सोनी नावाच्या आर्ट कॉम्पिटिशनला बसलेलो होतो, पार्टिसिपेट झालेलो होतो. तर त्याच्यामध्ये ही ड्रॉइंग होती ती बजरंग बली यांची. तर त्याच्यामध्ये माझा नंबर आलेला नाही, कारण माझी थोडीफार याच्यामध्ये चुकी झालेली होती आणि माझ्याहून चांगले तिथे ड्रॉइंग्स होत्या पार्टिसिपेट झालेल्या मुलांच्या. आणि ते मला काय बोलले व्हिडिओमध्ये त्यांच्या आल्या, माझी काय चुकी झाली ते पण मी तुम्हाला आज दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये. त्या आर्ट कॉम्पिटिशन माझा नंबर आला नाही, पण मला त्या आर्ट कॉम्पिटिशन बसण्याचा अनुभव नक्कीच आला. तर चला मित्रांनो, आता आपण आपल्या या आर्ट कॉम्पिटिशनची TV वरती थोडी झलक दाखवतो तुम्हाला. चला, तर हे बघा मित्रांनो, हे आहे ते हार्दिक सोनी आर्ट्स. तर यांनी आर्ट कॉम्पिटिशन ठेवलेली होती आणि त्याच्यामध्ये 180 पार्टिसिपेट झालेले होते आणि ही इमेज होती बजरंग बली यांची. याच्यामध्ये आता माझी ड्रॉइंग 19 नंबरला येणार आहे. अगला स्केच है ये वाला. भाई ने क्रिएटिविटी दिखाई है यार. टीके को जो टीका रहता है ना, उसको ऑरेंज कलर का करा है, अच्छा लग रहा है. डिटेलिंग भी मस्त है. मित्रांनो, या आर्ट कॉम्पिटिशन मध्ये 180 मुलांमधून पार्टिसिपेट मधून माझा त्यांनी टॉप 30 मध्ये निवड केलेली होती आणि माझी फर्स्ट आर्ट कॉम्पिटिशन होती पार्टिसिपेट, मी त्याच्यामध्ये झालेला होता. आता माझा टॉप 30 मध्ये निवड झालेली आहे. बघा, हे बघा, हे आपण आले. मित्रांनो, हा आमचा फायनल रिझल्ट आहे आर्ट कॉम्पिटिशनचा आणि त्याच्यामध्ये फायनल रिझल्ट मध्ये माझ्या ड्रॉइंग मध्ये थोडी कमतरता आली म्हणून माझा नंबर काही आला नाही, पण मला आर्ट कॉम्पिटिशनचा अनुभव नक्कीच आला. अगला स्केच है अनमोल भाई का. भाई ये वाली फोटो में स्केच बहुत ही सही लग रहा है. जो भाई ने प्रेजेंट किया ना वो भी अच्छा है. फिर इसकी डिटेलिंग देखे तो अच्छी है. यहाँ पे डिटेलिंग ना बहुत ही ज्यादा कम है और ये वाले एरिया में भी डिटेलिंग कम. मित्रांनो, ह्या आर्ट कॉम्पिटिशन मध्ये तर माझा काही नंबर लागला नाही,
पण मला एक अनुभव मिळाला आणि अजून एक मला आनंद झाला की माझ्या फेवरेट यूट्यूबर आहे, आर्टिस्ट आहे माझा फेवरेट, तर त्याच्या मी दुसऱ्या चॅनलवरती दिसतो असं आनंद झाला मला. मित्रांनो, माझा ह्या आर्ट कॉम्पिटिशनमध्ये नंबर आला नाही, पण ह्या आर्ट कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट होऊन मला कॉन्फिडन्स आला, अनुभव आला, म्हणून मी अजून एक आर्ट कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतलेला आहे. त्याचं नाव आहे सचिन आर्ट 23. तर मित्रांनो, ही आहे ती आर्ट कॉम्पिटिशन. तिचं नाव आहे, यांचं नाव आहे सचिन मिश्रा आणि त्यांच्या चॅनलचं नाव आहे सचिन आर्ट 23. यांच्या आर्ट कॉम्पिटिशनमध्ये मी भाग घेतलेला आहे, पार्टिसिपेट झालेलो आहेत. तर यांचा जे सब्जेक्ट आहे ते होतं गणपती बाप्पा यांचं. ते मी शॉर्टमध्ये टाकलेलं आहे, ते तुम्ही बघू शकता. मित्रांनो, ही ती ड्रॉइंग आहे आर्ट कॉम्पिटिशनची, सचिन आर्ट 23 यांची. त्यांनी जो सब्जेक्ट दिलेला होता ती ही ड्रॉइंग आहे गणपती बाप्पा यांची. बघा, याच्यामध्ये डिटेलिंग खूपच छान केलेली आहे. त्यांनी आम्हाला A4 साईज मध्येच काढायला लावलेली होती ही ड्रॉइंग आणि त्यांनी खूपच छान असं ते केलेलं होतं सेटिंग. म्हणजे A ग्रुप आणि B ग्रुप मध्ये त्यांनी हे ग्रुप वाईज केलेले होते आणि त्यांनी आर्ट कॉम्पिटिशन एज वाईज ठेवलेली होती. A ग्रुप मध्ये 1 to 15 एज मधले मुलं A ग्रुप मध्ये राहतील आणि 16 अबव चे मुलं B ग्रुप मध्ये राहतील. अशी त्यांनी ग्रुप वाईज ही आर्ट कॉम्पिटिशन ठेवलेली होती. आणि मी ह्या ड्रॉइंग मध्ये बघा, मुकुटवरती किती काम केलेलं आहे आणि गणपती बाप्पांच्या दागिन्यांवरती हे हात आणि त्यांनी 4 हातांवरली गणपती बाप्पांची फ्रेम निवडलेली होती, सब्जेक्ट निवडलेला होता बघा. आणि ह्या ड्रॉइंग मध्ये मी ह्या आर्ट कॉम्पिटिशनच्या ड्रॉइंग मध्ये मी खूपच अशी छान डिटेलिंग केलेली आहे. मला तर वाटतं ह्या आर्ट कॉम्पिटिशन मध्ये माझा नक्कीच नंबर लागेल. मित्रांनो, मी ह्या ड्रॉइंगचा त्यांना फोटो आणि व्हिडिओ काढून त्यांना सेंड केलेला आहे आणि माझ्या चॅनलला पण तुम्ही सबस्क्राईब करा आणि त्यांच्या पण चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला काय जातं, पैसे थोडी ना लागतात. आणि मित्रांनो, आपल्याला आता सुट्ट्या लागणार आहे, तर वार्षिकचे पेपर आपल्याला संपणार आहे. आता आपल्याला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागणार आहे. त्याच्यामध्ये आपण उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मी ड्रॉइंग बद्दल काही माहिती सांगणार आहे, टिप्स देणार आहे तुम्हाला आपल्या ह्या चॅनलवरती. असं तर आपण आर्टिस्टच आहे, तर तुम्ही नक्कीच माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे सुट्ट्यांमध्ये तुम्हाला टिप्स घेण्यामध्ये माहिती होईल. आणि मित्रांनो, मला बरेच जण कमेंट करतात की तू कुठे राहतोस आणि तुझी शाळा कोणती, तू किती येते, तुझी एज काय. तर मी ह्या ब्लॉगमध्ये सांगत आहे, मी 12 वर्षाचा आहे, मी महाराष्ट्र जळगावमध्ये राहतो आणि मी रवी आर्ट्स क्लासमध्ये शिकतो आणि माझी शाळा आहे लाना शाळा. आणि आजचा व्लॉग तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि हो, सर्वात पहिले सबस्क्राईब ठोका. बाय बाय.